मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या गोष्टीचं नाव आहे एक स्त्री अशीही. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सावित्री नावाची एक बाई होती. ती वयाने जरी मोठी असली तरी तिचा मेंदू लहान मुलासारखा चालत होता. ती एका घरामध्ये गेली आणि म्हणाली, काही खायला मिळेल का? त्यावर तिला त्या घरातून आवाज आला, निघ इथून भिकारी कुठली. तिचे कपडे मळलेले होते आणि केस विस्कटलेले होते. तिला कोणीच खायला देत नव्हतं. शेवटी ती काली मातेच्या मंदिरात गेली. तिथल्या पुजाऱ्याने तिला पोटभर खाऊ घातलं. ती आदेशासारखं खात होती, पण तिच्या तोंडावर समाधान वाटत होतं. तो पुजारी तिथून निघून जाताना त्याने सावित्रीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. जणू त्याला तिचा भूतकाळ माहीत होता. सावित्रीचं वय 22-23 वर्षाचं असावं, पण तिचा मेंदू 6-7 वर्षाच्या मुली इतका काम करत होता. मळकटलेल्या कपड्यांमुळे आणि विस्कटलेल्या केसांमुळे तिचं खरं रूप कोणालाच दिसत नव्हतं. लोक सावित्रीला काही ना काही काम करायला लावायचे. सावित्री लोक सांगतील ती कामं करायची, पण लोक कामं झाल्यानंतर तिला तिथून हाकलून द्यायचे. पण कोणीच तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा प्रयत्न करत नव्हतं. पण म्हणतात ना, सगळीच लोक वाईट नसतात. असाच एक माणूस होता जो मंदिरात यायचा आणि मंदिरात येताना सावित्रीला काही ना काही खायला घेऊन यायचा. हे पाहून पुजाऱ्याला पण खूप बरं वाटायचं. एक दिवशी सावित्री जंगलात गेली. तिथे एक धबधबा होता. पाणी बघून सावित्री खुश झाली. ती त्या झऱ्याखाली जाऊन थांबली. ती त्या पाण्यात लहान मुलासारखं खेळत होती. आता तिचं खरं रूप दिसायला सुरुवात झाली. तिचा चेहरा पाण्याने धुतला गेला. तिची मळलेली कपडे आता पाण्याखाली धुवून निघाली. पण गावातली उडणटप्पू मुलं तिला एका झाडामागून पाहत होती. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. त्याच्यातला एक मुलगा म्हणाला, अरे गण्या, हिला ओळखलं का? ही गावातली भिकारी आहे. गण्या हा गावातल्या पाटलाचा मुलगा होता. तो व्यसनी होता. त्याला दारूचं आणि तंबाखूचं व्यसन होतं. त्याच्या नादी जो लागेल तो त्याला संपवून टाकायचा. पाटील पण मुलाला अशा गोष्टींमध्ये साथ द्यायचा, कारण जसा बाप तसा मुलगा. पाटलाने लोकांची लूटमार करून भरपूर पैसा कमावला होता. गण्या सावित्रीच्या जवळ गेला. सावित्री पळायला लागली, पण ते 4-5 जण असल्यामुळे सावित्रीला त्यांनी पकडलंच. ते तिला एका झाडाखाली घेऊन गेले. सावित्री घाबरली होती. तिने एक दगड उचलला आणि गण्याच्या डोक्यात घातला आणि जोरजोरात पळत सुटली. सावित्री घाबरल्यामुळे खूप जोरात पळत होती. ती शेवटी रस्त्याला येऊन पोहोचली. अंधार झाला होता. तिला लांबूनच एका गाडीचा उजेड दिसला. तो एक ट्रक होता. तिने ट्रकला हात केला तसाच ट्रकमधला माणूस उतरला. सावित्री रडत होती. त्याने तिला गाडीत बसवलं आणि गाडी निघाली. मागून पाटलाचा मुलगा गण्या आणि त्याचे मित्र सावित्रीला आणि तिला घेऊन जाणाऱ्याला शिव्या देत होते. त्यांना माहीत होतं की आज न उद्या हे आपल्या तावडीत सापडणार. पण सावित्रीला मदत करणारा तो माणूस तोच होता जो रोज मंदिरात येताना तिला काही ना काही खायला घेऊन येत होता. त्याने सावित्रीला त्याच्या घरी नेलं, खाऊ पिऊ घातलं आणि दुसऱ्या दिवशी थेट मंदिरात पुजाऱ्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, काका, तुम्हाला सावित्रीबद्दल काही माहीत आहे का? त्यावर त्या पुजाऱ्याने सांगितलं, हो, मला सगळं माहिती आहे. सावित्रीचा बाप बेवडा माणूस होता. त्याला जुगाराचा पण नाद होता. सावित्रीची आई पण अनाथ होती. ती लोकांची धुनीभांडी करून सावित्रीला सांभाळत होती. एक दिवशी सावित्रीचा बाप जुगारात सगळे पैसे घालवून आला आणि सावित्रीच्या आईला पैसे मागू लागला. पण सावित्रीच्या आईने पैसे दिले नाही म्हणून त्याने सावित्रीच्या आईला मारून टाकलं आणि तिथून फरार झाला. आजपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आईला मरताना पाहून सावित्री असं वागायला लागली. यावर त्या ट्रक ड्रायव्हरला खूप वाईट वाटलं. त्याने ठरवलं की सावित्रीवर उपचार करून तिला बरं करायचं. त्याने सावित्रीला मोठ्या दवाखान्यात नेलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले. सावित्री आता बरी झाली होती, पण गण्याचा आणि त्याच्या मित्रांचा सावित्रीवर डोळा होता. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. आता सावित्री रोज विशालची वाट बघत असायची. त्यांचं एकमेकांवर प्रेम झालं होतं. सावित्रीला सुद्धा विशाल आवडत होता, पण गण्याचा आणि त्याच्या मित्रांचा सावित्रीवर डोळा होता. आणि तो दिवस आलाच. ट्रक ड्रायव्हर विशाल एकदा अचानक कामानिमित्त बाहेर गेला. गण्याच्या मित्रांनी सावित्रीला पकडलं. तिने आवाज करावा नाही म्हणून त्यांनी तिचं तोंड दाबलं
आणि तिला जंगलात घेऊन गेले. तिचे हातपाय धरल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं. त्यांनी तिच्याशी सगळं करून तिच्या पोटात वार केले आणि तिला रस्त्याला फेकून दिलं. विशाल रात्री घरी आला. त्याने सावित्रीला आवाज दिला, पण सावित्री त्याला घरात कुठेच सापडत नव्हती. त्याने सावित्रीची खोली पाहिली तर सावित्रीची पूर्ण खोली पसाऱ्याने भरली होती. तितक्यात विशालला तो जंगलाचा रस्ता आठवला. विशाल त्या रस्त्याकडे धावतच सुटला. अचानक त्याला रस्त्यात कोणीतरी पडलेलं दिसलं. तो आधीच घाबरला होता. जवळ जाऊन बघितलं तर तिथं सावित्री पडली होती. विशाल जोरात किंचाळला. सावित्री विशालला म्हणाली, विशाल, मला जवळ घे. मला तुझ्या कुशीत कायमचं झोपायचंय. मी तुझीच वाट बघत होते. विशाल म्हणाला, नाही सावित्री, असं नको बोलूस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सावित्री म्हणाली, बोलला नसतास तरी चाललं असतं. तुझ्या वागण्यातून मला ते दिसत होतं. विशाल जोरजोरात रडत होता. त्याने सावित्रीला कुशीत घेतलं आणि सावित्री विशालला कायमचं सोडून गेली. आता सावित्री गेल्यापासून मात्र गावात खूप बदल झाला होता. कधी गावातला जनावर गायब व्हायचं, एकतर गावातला माणूस गायब झाला तर तो परत दिसत नव्हता आणि दिसला तर जिवंत दिसत नव्हता. सगळं गाव हादरून गेलं होतं. कोणी म्हणायचं की गावात भूते, तर कोणी म्हणायचं की गावावर कोणीतरी करणी केली. जो अंधार पडल्यावर जंगलाच्या वाटेत यायचा त्याचा मृत्यू व्हायचा. काही लोकांना जंगलाच्या बाजूनी रडायचा पण आवाज यायचा. आता गावकऱ्यांनी काहीतरी उपाय काढायचं ठरवलं. ते गावातल्या पुजाऱ्याला भेटले. ते म्हणाले की आपल्याला एक पूजा घालावी लागेल. दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी रस्त्याला जमले. पुजाऱ्यांनी एक रिंगण आखलं आणि त्यात 4 लिंब ठेवली. त्या लिंबांना टाचण्या टोचवून त्यांनी मंत्र म्हणले आणि गावातल्या 3 लोकांना म्हणाले की तुम्ही ही 3 लिंब घ्या आणि 3 वाटेत ठेवून या. त्या गावातल्या लोकांनी पण अगदी तसंच केलं. ते 3 रस्त्यांना लिंब ठेवून आली. पुजारी गावातल्या लोकांना म्हणाले की आता लवकरात लवकर घरी जावा आणि रात्री कोणी दरवाजा उघडला तर दरवाजा उघडू नका. मग सगळेजण आपापल्या घरी गेले. दरवाजा खिडक्या लावून घेतल्या. जोरदार पाऊस सुरू झाला. विजा कडकडत होत्या. कोणतरी सगळ्यांचा दरवाजा वाजवत होतं. पाटलाचा दरवाजा पण कोणीतरी वाजवला. पाटील म्हणाला, गण्या, जा दरवाजा उघड. गावातल्या पुजाऱ्यांनी काय सांगितले माहिती आहे ना, रात्री कोणी दरवाजा वाजवला तर उघडायचा नाही. त्यावर पाटील म्हणाले, उघड रे बाबा, कोणी ते तरी बघू. गण्याने घाबरत घाबरत दरवाजा उघडला. बाहेर एक सुंदर स्त्री उभी होती. गण्या म्हणाला, कोण तुम्ही? ती बाई म्हणाली, मी शेवंता. पाटलाने तिला घरात बोलवलं. ती घरात आली. पाटलाने तिला विचारलं, काय ग, या गावातली तर वाटत नाही, इकडे कशी काय? त्यावर शेवंत म्हणाली, अहो माझी गाय हरवली, त्यामुळे गाय शोधत शोधत आले आणि वाट चुकले. पाटलाने तिला आजची रात्र राहायला खोली दिली, कारण तिची वाट चुकली होती. गण्यासोबत त्याचा मित्र नित्या पण होता. त्या दोघांनी ठरवलं की आज शेवंतावर डाव साधायचा. गण्या नित्याला म्हणाला, आधी मी जातो, मग तू जा. आणि गण्या आत गेला. पण 2 तास झालं गण्या बाहेरच आला नाही. म्हणून नित्या त्या खोलीत शिरला. पण त्या खोलीत कोणीच नव्हतं. नित्या आता चांगलाच घाबरला. नित्याने डोळे मिचकवले तर नित्या सावित्रीवर जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणी आला होता. तिथं सावित्री पण होती. सावित्री त्याच्याकडे बघून जोरजोरात हसत होती. तिने पांढरी साडी घातली होती. तिच्या ओठातून रक्त वाहत होतं. ती नित्याकडे बघून जोरजोरात हसत होती. नित्याला कळालं होतं की आज आपण वाचू शकणार नाही. शेवटी सावित्रीने नित्याला पण मारून टाकलं आणि गण्याला पण मारून टाकलं. तिने तिच्या अन्यायाचा बदला घेतला होता. विशाल सावित्रीच्या आठवणीत एकदम कोडत जगत होता. गावात पूजाही सुरू होती. पण आता गावातली हालचाल थांबली होती, कारण सावित्रीने तिचा बदला घेतला होता. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण या चॅनलवर तुमच्यासाठी असेच आगळे वेगळे भूतांचे अनुभव येत असतात. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.